फक्त दुधापासून तयार होणारी ही मिठाई इतकी सुंदर आणि तोंडात टाकताच विरघळेल एवढी छान बनते. यामध्ये आपण नाही मिल्क पावडर ना आर्टिफिशियल फ्लेवर टाकणार आहोत. फक्त दुधापासून तयार होणारी ही मिठाई खरंच खायला खूप छान लागते आणि करायला खूप सोपी आहे. नो फेल रेसिपी आहे. अगदी कोणीही बनवू शकेल एवढी सोपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण एका भांड्यात 1.5 लिटर फुल फॅट दूध घेऊया. मी ही मिठाई बनवण्यासाठी 2.5 लिटर दुधाचा वापर करणार आहे. एका वाटीमध्ये चिमूटभर केसर घ्यायचा आहे आणि त्याला थोडं अशा प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, यात दूध टाकलं की याला खूप छान असा कलर येतो. आता यामध्ये आपण 1 चमचा गरम दूध घालणार आहोत. जास्त नाही, फक्त 1च चमचा दूध घालायचं आहे. जास्त घातलं तर कलर छान येणार नाही. आणि दुधाला बघू शकता उकळी आली आहे. दुधाला आपण सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकतं. आता दुधाला आपल्याला फाडायचं आहे. त्यासाठी आपण त्यात लिंबूचा रस घालणार आहोत. गॅस स्लो करायचा आणि लिंबूचा रस थोडा थोडा करून चमच्याने घालायचा आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे. गॅस स्लो करूनच लिंबूचा रस घालायचा आहे. यामुळे खूप छान सॉफ्ट असा छेना तयार होतो त्याचा. इथे बघू शकता तुम्ही दूध आणि पाणी वेगळं झालेलं आहे. ते दूध आणि पाणी पूर्ण वेगळं दिसायला लागलंय, तर आपण याला आता गाळून घेऊया. पाणी आणि छेना वेगळं करून घेऊया. याला आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यामुळे यातील लिंबूचा आंबटपणा निघून जाईल. आता याला असंच साईडला ठेवून देऊया. त्यामुळे यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि हे थोडं थंडही होईल. आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं पाणी घालूया. यामुळे दूध खाली लागणार नाही आणि उरलेलं बाकीचं दूध आपण यामध्ये टाकून घेऊया. तर इथे मी राहिलेलं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1.5 लिटर दुधापासून आपण सॉफ्ट पनीर तयार केलं आहे आणि उरलेल्या 1 लिटर दुधापासून आपण रबडी बनवणार आहोत. याला हाय फ्लेमवर आटवायचं आहे. यामुळे याचा व्हाईट कलर तसाच राहील. हे दूध आटवण्यासाठी भरपूर वेळ लागतो, पण शेवटी जी मिठाई बनते ना, ती अप्रतिम लागते. मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध खाली लागणार नाही. तर इथे आपलं पनीरही थंड झालेलं आहे. याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि थोडंसं क्रम्बल करून घेऊया हाताने याला. आता यामध्ये आपण 2 चमचे दुधाची मलाई घालणार आहोत. मलाई लाडू बनवतो आहे तर मलाई ही पाहिजेच.
त्याने टेस्टही अजून छान येते. आता पनीर आणि मलईला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आता दूधही आटवून भरपूर कमी झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस स्लो करायचा आहे आणि पनीर मलाईचं जे मिक्सचर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. यालाही आपण छान मिक्स करून घेऊया. आता गोडव्यासाठी आपण यामध्ये साखर घालून घेऊया. अर्धा कप साखर घातली आहे मी इथे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण त्यामुळे लाडूचा कलर काळपट होईल आणि थोडा टेस्टमध्येही फरक जाणवेल. आता गॅस मोठा करून कंटिन्यू हलवत राहायचं आहे. यातलं पाणी गेलं की आपण गॅस बंद करूया. सतत हलवत राहायचं आहे याला. आता हे एका प्लेटमध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया. दहा 15 मिनिटांनंतर हे थंड झाल्यावर आपण याचे लाडू करू शकतो. आपल्याला आवडेल तसे लाडू किंवा बर्फीचाही आपण शेप देऊ शकतो याला. फेस्टिवल सुरू झाले की मिठाईच्या दुकानात खूप भेसळ करून मिठाई बनवली जाते. त्यापेक्षा घरीच अशा प्रकारे मिठाई बनवा. फक्त 2 वस्तू वापरून एवढी छान मिठाई घरी बनते. तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू करून घेते. तर आता जे केसर दूध आपण भिजवून ठेवलं होतं ते यावर आपण लावून घ्यायचं आहे. यामुळे एकदम मिठाईवाल्यांकडे मिळते तसाच लूक येतो मिठाईला. आणि हो, तुम्ही रक्षाबंधनला कोणती मिठाई बनवणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा, वाटते की घरी बनवल्यासारखी अगदी मिठाईवाल्यांकडून आणली आहे तशीच दिसते. खूप सोप्या पद्धतीने मी ही मिठाई बनवली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.